वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये कुठल्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठीचं सर्वात मोठं माध्यम म्हणजे जाहीर सभा आहे आणि म्हणूनच वर्ध्यात महायुतीच्या माध्यमातून जाहीर सभांचा धडाका लावण्यात आलेला आहे। वर्ध्यात पुलगाव आणि वर्धा या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होत आहे आणि नेमकं मतदारांपर्यंत उमेदवार कसे पोहोचले ते आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार खासदार रामदास तळस आहेत। नेमकं कशा पद्धतीने 18 दिवस जे गेले प्रचाराचे कशा पद्धतीने गेले आणि कोणत्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोहोचता आलं का काय सांगाल? आज प्रचाराचा शेवटला दिवस आहे आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्ह्यात माझ्यासाठी 2 सभा घेणार आहे, एक पुलगावला आणि एक वर्धेला। एक अत्यंत उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्याचं आहे, कारण गेल्या पावणे 5 वर्ष त्यांनी जे गावापर्यंत जाऊन काम केलं आणि त्याची परीक्षा देण्याची वेळ आली आता, त्याच्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यांना खात्री आहे पुन्हा आणि मलाही खात्री आहे की आपण ही निवडणूक चांगल्या मतात निवडणूक जिंकू। मला असं वाटते आणि कार्यकर्त्याचे मत की मागच्या 2 दिवसाच्या निवडणुकीचा रेकॉर्ड करून ही निवडणूक आपण जिंकली पाहिजे, या दृष्टीने वातावरण तयार केलं। असं पाहिलं तर प्रचाराला जो वेळ आहे तो कमी मिळाला का आणि शेवट गावागावात पोहोचण्यात तुमचं कसं एकूण तुम्हाला सहाय्य मिळालं काय सांगाल? प्रचाराला वेळ कमी मिळाला नाही। माझी उमेदवारी हे 1.5 महिना अगोदर जाहीर झाली, त्याच्यामुळे मला सुद्धा प्रचार करता आला आणि विशेष म्हणजे मी गेल्या 5 वर्षापासून सातत्याने फिरत आहे। गावापर्यंत रोड बोलण्याचं काम असो की गावातले कार्यक्रम असो, हे निवडणूक जो नॉमिनल आहे परंतु आमचे कार्यकर्ते गेल्या कित्येक वर्षापासून काम करत आहेत, त्याची आता परीक्षा द्यायची वेळ आहे। 10 वर्षाचा लेखाजोखा मांडत असताना विरोधक सुद्धा आपल्यावर टीका आजपर्यंत झालेले खासदारांनी जे काम केलं माझ्या पत्रकातून ते काम मी दिलं आहे। खासदाराला कोणते काम खासदारातून कोणते काम आमदाराचे आणि कोणते काम या पद्धतीचे हे माहीत नाही, त्यांच्यामुळं त्यांनी एक स्वतःच्या गावचा रोड सुद्धा केला नाही हे माहिती आहे आपल्याला। म्हणजे अनिल देशमुख साहेबांनी आपल्या मतदारसंघात एखादी चांगलं काम वर्षानुवर्ष मंत्री होते, अमर काळेने घरच्या समोरचा रोड केला नाही। गेल्या 30 वर्ष त्यांच्याकडे आमदारकी राहिली, साधी एमआयडीसी आणू शकले नाही, ते भारतीय जनता पक्षाने आणलंय। साधं रेल्वेचं काम ते करू शकले नाही, हे काम आम्ही आता केलं आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बऱ्याचदा वेगळ्याच महाविकास आघाडीच्या सभेमध्ये बोलले गेलेलं आहे आणि 10 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय, याला काय उत्तर असेल? पवार साहेब या महाराष्ट्राचे 4दा मुख्यमंत्री राहिले, कृषी मंत्री राहिले। पवार साहेबांनी विदर्भावर सातत्याने अन्याय केला। मोरवर्धा प्रकल्प असो, आदिलसरा प्रकल्प, गोशीपूर प्रकल्प, हे 30 वर्ष रखडले, ते पवार साहेबांमुळे रखडले आणि त्याच्यामुळे हा सर्व पैसा त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात केला। परंतु देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 14 महिने झाले, त्यानंतर आता या प्रकल्पाला सुरुवात झाली। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विजयाचा विश्वास कसा आहे? 100% विश्वास आहे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केलेले काम, या देशासाठी घेतलेला निर्णय, देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेले काम, या ठिकाणी गडकरी साहेबांनी जे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये नॅशनल हायवे रोड दिले, 17 रेल्वे नॅशनल हायवे रोड दिले, हा सर्वचा लोका आम्ही जनतेसमोर दिला। फक्त विरोधकाजवळ काही मुद्दाच नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी आरक्षणाचा मुद्दा असो किंवा शेतकऱ्याचा मुद्दा असो हे जनतेसमोर नेण्याचं काम केलं, पण जनता हे ओळखून आहे। तर त्यांच्याजवळ एवढी सरकार राहून यांनी काहीच केलं नाही, पण 10 वर्षाचे या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यासाठी निर्णय घेतले, ते निर्णय जनतेसमोर आम्ही दिले। अखेर शेवटच्या दिवशी हा जाहीर सभा होत आहे आणि नेमका विजयाचा विश्वास व्यक्त करत खासदार रामदास तळस यांनी आपण जिंकून घेऊ असा विश्वास दिलाय। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, पुलगाव, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।